बातमी आहे नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला स्थगिती संदर्भातल्या आदेशाची। हरित लवादाने या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत त्या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये, त्यासोबतच वृक्षतोडीबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे कायदेतज्ञ हिराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती। या याचिकेची तत्काळ दखल घेत हरित लवादाने संबंधितांना आदेश दिलेले आहेत। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आणि आवश्यकता असल्याशिवाय आणि जर लोकांचा विरोध हा सकारण तुम्ही स्पष्ट करू शकत असाल की अत्यंत गरजेचं आहे, अशी सगळी बाब असेल तरच वृक्षतोड व्हावी, एवढीच भूमिका त्यामागे आहे। आणि यामध्ये माननीय हरित लवादानं ही गोष्ट ग्राह्य धरली की रायपेरियन बफर झोनमध्ये वृक्षतोड करण्यासाठीची काय अशी अर्जन्सी आलेली आहे आणि ते एक्झिबिशन सेंटरचं नेमकं काय तुम्ही प्रपोज केलेलं आहे याबद्दलची माहितीचा अहवाल त्या ठिकाणी मागवलेला आहे। आणि पुढचे आदेश होईपर्यंत म्हणजे इन अ वे कायदेशीर प्रक्रिया झाल्याशिवाय कुठलीही वृक्षतोड करू नये असे देखील अंतरिम आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।